दलित पॅन्थरसारखी चळवळ आता उभी राहत नाही. दलित पॅन्थरच्या काळात नामांतराच्या मागणीवर मोठा लढा आम्ही दिला. त्याला जनतेने मोठी साथ दिली. समाज अजूनही संघर्षशील आहे. सध्याच्या परिस्थितीत आर्थिक प्रश्नांवर लोक एकत्र येत नाहीत. बाबासाहेबांचा अभिमान आम्हाला आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे आम्ही मैदानात उतरलो आहोत. मैदान गाजवण्याची संधी आम्हाला बाबासाहेबांमुळेच मिळाली आहे. बाबासाहेब नसते तर आम्हाला कोणी विचारले नसते. आम्ही कुठेच नसतो. बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारांमुळे आम्ही ताकदवान चळवळ उभी करू शकलो. बाबासाहेबांचा आशीर्वाद आम्हाला आहे. त्यांचा राजकीय वारसा रिपब्लिकन पक्ष आहे. तो राजकीय वारसा आम्ही चालवत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करणे हेच त्या महामानवाला खरे विनम्र अभिवादन असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विचार व्यक्त केला. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि हा आमच्यासाठी अत्यंत दुःखाचा दिवस असला तरी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की दलितांच्या आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक जबरदस्त अशा पद्धतीची प्रेरणा स्फूर्ती येते आणि बाबासाहेबांचं महाकार्य जे आहे हे या देशासाठी त्यांनी हे केलेलं आहे. बाबासाहेबांनी विश्व शांतीसाठी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. त्याचबरोबर या देशाचं संविधान लिहून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अखंड भारताची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांना सातत्यानं मान्य होती. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या न्यायासाठी संघर्ष करत असले तरी आपला देश एक राहिला पाहिजे. आपल्या देशातल्या प्रत्येक जातीच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. हीच भूमिका देशाच्या संविधानामध्ये मांडण्यात आलेली आहे आणि देशाच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव साऱ्या जगामध्ये आहे. एक तर आज बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करत असताना आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा गर्व आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे.